वांग्याची रस्सा भाजी आपण अनेक प्रकारे करतो, वाटणातली, मसाल्यातली किंवा भरली वांगी किंवा फोडी करून. आज आपण अतिशय वेगळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत. नक्की ट्राय करून बघा. मी लसूण पाकळ्या, 2 चमचे धने आणि लाल मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट टाका चमचाभर, थोडंसं मीठ अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा, चमचाभर जिरं. आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. हा मसाला आपल्या वांग्याला लावण्यासाठी याच्यामध्ये पाणी नका टाकू, असा ड्राय मसालाच आपल्याला वापरून घ्यायचा आहे. धने पावडर वापरलं तरीही चालेल धण्याच्या ऐवजी. आता हे एका वांग्याच्या मी असे 2 भाग करणार आहे आणि मध्ये असे कट करून घ्यायचे. आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. नुसती वांगी खाली तरीही चांगली लागतील. या प्रकारे जर तुम्ही कट करून मसाला भरला आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला. या प्रकारे मसाला वांग्यामध्ये भरून घ्या, म्हणजे पूर्ण मध्येपर्यंत जाईल आणि वांग्याला ग्रेव्हीशिवायही मस्त चव येईल. आता कढईमध्ये मी 2 चमचे साधारण तेल टाकून गरम करून घेतलं आहे आणि आता संपूर्ण वांगी आपण मसाला भरून टाकणार आहोत. कढईमध्ये शिजून घेण्यासाठी 5 मिनटं आपण वाफून घेऊया. मी पाणी नाही टाकलं, आपल्याला तेलामध्येच वाफून घ्यायचे. आणि दुसऱ्या साईडने ही वांगी शिजायला पटकन शिजतात. कुठल्याही वांगे जरी तुम्ही घेतलेत तरीही थोडंसं पाणी शिंपडा जर शिजत नसतील तर, पण खूप जास्त पाणी नका टाकू. तेलामध्ये किंवा वाफेवरच शिजून घ्या. हे पहा हलके आता शिजलेत पूर्ण. कढईमधून आपण वांगी काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि परत 1 चमचाभर तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर एका टोमॅटोच्या 2 काप करायचे आणि टोमॅटो असेच ठेवून द्यायचे, म्हणजे कांदा आपला पूर्ण लालसर झाला नाही. आता टोमॅटो आणि कांदा, 1 हिरवी मिरची. आता हे 5 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे टोमॅटोला छान ग्रेव्ही येईल. दोन्ही साईडनी आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचे. नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी थोडीशी वेगळी चवीची राहते आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागते. नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायचे. 5 मिनटं शिजून झाल्यानंतर वरची साल आपोआप निघतात. हे पहा या प्रकारे. आणि चमच्याने किंवा पावभाजी जसं आपण स्मॅश करतो तसं पावभाजीच्या स्मॅशरनी पूर्ण आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं मी परत शिजून घेतलं, टोमॅटो मऊ झाले नव्हते म्हणून. हे पहा ही अशीच ग्रेव्ही छान लागते. जर तुम्ही मिक्सरमधून टोमॅटो काढून टाकले तर तेवढी नाही चव लागणार. आता आपण लाल तिखट, हळद टाकली आहे. आधी आपण मसाल्यामध्ये लाल तिखट मीठ टाकलं होतं, त्यानुसार तुम्ही लाल तिखट मीठ परत ग्रेव्हीमध्ये टाकून घ्या. 1 चमचाभर गरम मसाला, थोडंसं पाणी टाका. हलकी ग्रेव्ही केली आहे, खूप जास्त ग्रेव्ही नाही केली. आपले वांगे तसेही शिजलेले आहेत, त्याच्यामुळे खूप जास्त ग्रेव्ही आटणार नाही किंवा कमी होणार नाही. या प्रकारे 5 मिनटं उकळी काढून घ्या, म्हणजे वांगे आणि ग्रेव्ही छान मिक्स होईल आणि भाजीला मस्त चव येईल, वांग्यालाही ग्रेव्हीची चव येईल. हे पहा नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळी भाजी ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.